नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ताच जी बातमी आपल्या सगळ्यांसमोर आली आहे ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला झाला, त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयामध्ये उपचारांसाठी नेण्यात आलेलं होतं, मात्र उपचार होण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यानच त्यांचा जीव गेलेला आहे किंवा त्यांची हत्या जी आहे ती झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका घटनाक्रम काय होता ते आपण जाणून घेऊयात। नेमकं हे सगळं कसं काय घडलं, कुणी केलं, या सगळ्या बाबतची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्या हाती लागलेली आहे, ती नेमकी काय आहे ते सगळं आपण समजून घेऊयात। सगळ्यात पहिले तर बाबा सिद्दीकी हे 9:15 ते 9:20च्या दरम्यान त्यांचं जे ऑफिस आहे तिथनं बाहेर पडत होते। बाबा सिद्दीकी हे त्यांच्या ऑफिस बाहेरच, दसरा आहे त्याच्यामुळे सण साजरा करायचा होता किंवा अशा काही कारणामुळे ते फटाके फोडत होते त्यांच्याच ऑफिसच्या बाहेर। मात्र त्याच्यानंतर फटाके फोडत असतानाच अचानक 3 लोक जे आहेत ते एका गाडीतनं बाहेर पडले आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडलेल्या होत्या। या 3 लोकांनी त्यांच्या चेहऱ्याला रुमाल बांधलेला होता, अशी जी प्राथमिक माहिती आहे तीही समोर आलेली आहे। त्याच्यात असंही आपल्याकडे माहिती आलेली आहे की या लोकांनी 3 राऊंड्स जे आहेत गोळ्यांचे ते फायर केलेले होते बाबा सिद्दीकी यांच्यावरती। ही घटना जेव्हा घडली, म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावरती जेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी यांना तिथले जे लोक होते त्यांनी त्वरितच त्यांना रुग्णालयात शिफ्ट केलं, म्हणजे लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना ते उपचारासाठी म्हणून घेऊन गेलेले होते। या गोळ्या जेव्हा झाडण्यात आल्या, या गोळ्या झाडल्यानंतर बाबा सिद्दीकी हे खाली पडले, खाली कोसळले आणि जेव्हा लोकांना हे लक्षात आलं की त्यांच्यावरती अशा प्रकारचा अटॅक झालेला आहे किंवा त्यांच्यावरती अशा प्रकारचा गोळीबार झालेला आहे, त्याच्यानंतर लगेचच या लोकांनी त्यांना, तिथले जे लोक होते त्या सगळ्यांनी त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये उपचारांसाठी म्हणून घेऊन गेले। ही फायरिंग जी आहे किंवा हा गोळीबार जो आहे तो जे राम मंदिर आहे बाबा सिद्दीकींच्या ऑफिसच्या जवळचं तिथं पार पडलेला आहे। त्या राम मंदिराच्या जवळच ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे। याच्यामध्ये आणखीन जी माहिती आपल्या समोर आलेली आहे किंवा आपल्याला प्राथमिक माहिती आपल्या समोर जी आलेली आहे त्या प्राथमिक माहितीमध्ये असं कळतंय की पोलिसांना जेव्हा ही सगळी माहिती कळली किंवा पोलिसांना जेव्हा या प्रसंगाबद्दल कळलं त्यानंतर पोलीस त्वरितच त्यांनी या सगळ्याचा तपास करायला सुरू केलं आणि या तपासामध्ये त्यांनी 2 लोकांना, जे संशयित आहेत, जे सस्पेक्टेड आहेत, त्या 2 लोकांना त्यांनी डिटेन केलेलं आहे। 2 लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे या प्रकरणामध्ये सध्या तरी। मात्र हे दोघं जे आहेत ते त्याच्यात हे दोघंही महाराष्ट्राबाहेरचे आहेत। एक व्यक्ती जी आहे ती उत्तर प्रदेशची आहे आणि एक व्यक्ती जी आहे ती हरियाणाची आहे। आणखीन एक व्यक्ती जी आहे ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये किंवा पोलिसांनी आणखीन एका व्यक्तीला सध्या तरी डिटेन केलेलं नाहीये। मात्र जी प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे त्याच्यात तरी आपल्याला असं कळतंय की 2 लोक जे आहेत, पोलिसांनी 2 लोकांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। याच्यानंतर जेव्हा बाबा सिद्दीकी यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलं तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे। झीशान सिद्दीकी यांचे वडील म्हणजेच बाबा सिद्दीकी हे 2004, 2009 आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये, म्हणजे 3 वेळेला ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। सध्या त्यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली होती आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा जो गट आहे त्याच्यामध्ये सामील झालेले होते। त्यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केलेला होता। याच्यावरती जेव्हा सुनील तटकरे यांची देखील जी प्रतिक्रिया आहे ती आलेली होती, त्याच्यामध्येही त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला नुकतंच या सगळ्याबद्दल कळलेलं होतं, मात्र ही सगळी घटना नेमकी कशी घडली किंवा याची आणखीन जी माहिती जी आहे ती आम्ही गोळा करायचा प्रयत्न करतोय, आणखीन माहिती घ्यायचा आमचा प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर अजित पवार हे स्वतः पुण्याच्या दिशेनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्यांनी त्यांचा उद्याचे जे कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। त्याचबरोबर पार्थ पवार हे देखील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। त्याच्यामुळे अनेक नेते जे आहेत ते सगळेच नेते त्यांनी हळहळ या प्रकरणी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याकडे, याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह हे सगळ्या नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत। या सगळ्याबद्दलचे आणखीन जे अपडेट्स असतील ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहणार आहोत। त्याच्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा। सध्याही आमचं एक लाईव्ह सुरू आहे आणि त्याचबरोबर इतर या संदर्भातले जे व्हिडिओज असतील, जे अपडेट्स असतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।